हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीचा रिझल्ट लागलेला आहे. तर बघा मित्रांनो, तुमची तलाठी भरतीची तलाठी निवड यादी आलेली आहे. तसेच मित्रांनो, प्रतीक्षा यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही ओपनचा कट ऑफ या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, की ओपनचा किती कट ऑफ लागलेला आहे. सर्वात प्रथम बघू शकता मित्रांनो, जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा. तर ही सातारची PDF आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओपनची आहे. किरण मोहन कुंदलकर या विद्यार्थ्याने टॉप केलेला आहे सातारमधून. तर या विद्यार्थ्याचा बघा जनरलचा कट ऑफ लागलेला आहे 201 चा लागलेला आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे किशोर धनश्री पवार, जनरल मधूनच आहे. या विद्यार्थिनीला 198 मार्क पडलेले आहेत. त्यानंतर 3 नंबरला मनाली संजय शेट्टे 197 मार्क पडलेले आहेत. 4 नंबरला आहे विश्वजित संभाजीराव पाटील 197. तर बघा मित्रांनो, जवळपास ओपन मधून 48 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर प्रतीक्षा यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. प्रतीक्षा यादीमध्ये किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. जवळपास प्रतीक्षा यादीमध्ये मित्रांनो 40 विद्यार्थी आहे. आणि काही विद्यार्थ्यांसाठी ज्या सूचना आहेत त्या बघा. वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. तर ह्या काही सूचना आहेत मित्रांनो, त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. तर बघा, सर्व कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला आहे. आणि ही निवड यादी मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता. एकूण 48 विद्यार्थी आहेत ज्यांचं ओपन मधून सिलेक्शन झालेले मित्रांनो. आणि जनरल मध्ये शेवटचा जो कॅन्डिडेट आहे मित्रांनो, तो आहे 194 गुण घेतलेला. ठीक आहे, ओपन मधून. आणि बाकी सर्व कास्टच्या सुद्धा मेरिट लिस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ही PDF तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या याद्या हव्या असतील तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. तुम्हाला सर्व यादी भेटून जाईल टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ही सर्व PDF मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्व कॅटेगरीची ही PDF आहे मित्रांनो. ही PDF मित्रांनो सातारची आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका. सर्व जिल्ह्यांची PDF मित्रांनो तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्यावरती सर्व PDF तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, ही जी निवड यादी आहे ही आहे अनुसूचित जाती, पदसंख्या आहे 20. या ठिकाणी बघू शकता मेरिट लागलेलं आहे किंवा टॉपर जो आहे तो आहे 185 गुणाचा. ठीक आहे, त्यानंतर यांची प्रतीक्षा यादी बघा मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे अनुसूचित जमाती, प्रवर्गाचे नाव, पदसंख्या आहेत 11. टॉपर बघा मित्रांनो 178 चा आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये बघा किती जवळपास 9 विद्यार्थी आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, नेक्स्ट आहे विजा अ. तर विजा अ मध्ये बघा मित्रांनो, म्हणजेच VJA, तर याच्यामध्ये पदसंख्या होत्या 7. सातारचा आहे मित्रांनो धनश्री तानाजी पवार 185 गुण घेतलेले आहेत. टॉपर आहे सातारची. ठीक आहे, या कॅटेगरी मधून. प्रतीक्षा यादी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जवळपास 9 विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे भज प्रवर्गाचं नाव आहे. त्यानंतर यासाठी पदसंख्या आहेत 7. आणि निवड यादीमध्ये बघू शकता मित्रांनो, हे 7 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 192 चा टॉपर आहे या कॅटेगरी मधून. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, प्रतीक्षा यादीमध्ये बघा जवळपास 8 विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो ती आहे भज क. पदसंख्या आहेत 9. आणि याच्यामध्ये बघू शकता हे विद्यार्थी आहेत आणि 194 गुणाचा टॉपर आहे. टॉपरचं नाव आहे मयूर दादासो शेळके. आणि प्रतीक्षा यादीमध्ये बघा मित्रांनो जवळपास 11 विद्यार्थी आहेत. आणि या विद्यार्थ्यांची लिस्ट मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे भज ड, म्हणजेच NTD कॅटेगरी आहे मित्रांनो ही. पदसंख्या आहे टोटल 3. आणि हे 3 उमेदवार आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि 177 चा हायेस्ट मेरिट लागलेला आहे या कॅटेगरी मधून. प्रतीक्षा यादीमध्ये जवळपास 6 विद्यार्थी आहेत. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून मित्रांनो तुम्ही सर्व माहिती पाहू शकता. तुमची कोणती कॅटेगरी आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट प्रवर्गाचं नाव आहे विमाप्र. 2 पदसंख्या आहेत. आणि जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते बघा 186 गुणावरती आणि 178 गुणावरती या 2 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि प्रतीक्षा यादीमध्ये जवळपास 3 विद्यार्थी आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नेक्स्ट जो कॅटेगरी आहे ते आहे इमा व. याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो 192 चा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे सॉरी, कट ऑफ नाही, टॉपर 192 चा आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये बघा किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. जवळपास मित्रांनो 20 विद्यार्थी, सॉरी 20 नाही मित्रांनो, जवळपास 37 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि प्रतीक्षा यादीमध्ये मित्रांनो 6 विद्यार्थी
सानई 22 विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत या कॅटेगरीमधून. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो सामाजिक प्रवर्गाचे नाव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, पदसंख्या होत्या 12 आणि याच्यामध्ये बघा टॉपर 194 चा आहे, 2 नंबरला 194, 194, 93, 193 असे मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना. 12 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे प्रतीक्षा यादीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आहे मित्रांनो 10 विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती डिटेलमध्ये पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रवर्गाचं नाव आहे RQ. तर याच्यामध्ये पदसंख्या होत्या 48 आणि यामध्ये बघा मित्रांनो जो टॉपर ठरलेला आहे तो 201 गुणांचा आहे, किरण मोहन कुंदळकर. हे ओपनचा आहे मित्रांनो. ओपनचा सातारा जिल्ह्याचा ओपनचा जो टॉपर आहे तो बघा मित्रांनो 201 गुण आहेत त्याला 200 पैकी आणि 2 नंबरला आहे 198 गुण. ठीक आहे. जवळपास मित्रांनो ओपन मधून म्हणजे जनरल मधून बघा मित्रांनो 48 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो प्रतीक्षा यादीमध्ये किती विद्यार्थी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. जवळपास 40 विद्यार्थी हे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत आणि ओपनचं म्हणजे जनरल मध्ये बघा सर्वात कमी मेरिट कितीचं लागलेलं आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्ही 13 नंबरला या ठिकाणी पाहू शकता अजित केशव लोखंडे 194 गुणावरती 194.57 शेवटचं मेरिट हे ओपनचं लागलेलं आहे. म्हणजे मित्रांनो ओपनचा जो कट ऑफ लागलेला आहे सातारा जिल्ह्यासाठी हायेस्ट कट ऑफ मिनिमम कट ऑफ जो लागलेला आहे तो लागलेला आहे 194. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला मित्रांनो की कट ऑफ खूप जास्त लागणार आहे कारण की नॉर्मलायझेशन मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स प्लस झाले होते आणि खूप जास्त प्रमाणामध्ये मार्क्स वाढले होते त्याच्यामुळे आणि जागा पण खूप कमी होत्या आणि फॉर्म पण भरपूर जास्त आले होते. त्यामुळे तुम्हाला अगोदरच माहित होतं मित्रांनो की मेरिट हे एकदम हाय लागणार आहे तलाठी भरतीचं कारण की कॉम्पिटिशनच खूप जास्त होती आणि वॅकन्सी खूप कमी होत्या. जवळपास 8 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, 8-8.5 लाख. त्यापैकी फक्त 4,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार होतं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मेरिट खूप हाय लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जी नेक्स्ट सर्व ही पीडीएफ मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. तेथून ती पीडीएफ डाउनलोड करा आणि तुमचा कोणता जिल्हा आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि त्या सर्व जिल्ह्यांची मित्रांनो पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच पाहायला मिळतील. ठीक आहे. आणि या पीडीएफ मध्ये मित्रांनो तुमचा कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की मित्रांनो आज तुमचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्हाला आता नियुक्तीपत्रे तलाठी भरतीची कधीपर्यंत पाहायला मिळतील तर बघा मित्रांनो तुम्हाला 26 जानेवारी 2024 ला मित्रांनो तलाठी भरतीची नियुक्तीपत्रे दिली जातील मित्रांनो. कारण की न्यूजपेपर मध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि जी ऑफिशियल पेज आहे मित्रांनो तलाठी भरतीचं त्यांनी सुद्धा ट्विटरवरती पोस्ट करून सांगितलं होतं की 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे दिली जातील. ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू सो मच. धन्यवाद.